नमस्कार. आपण ऐकताय आणि पाहताय आपल्या हे यूट्यूब चॅनल. मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. आज अक्षय तृतीया आणि महात्मा बसवेश्वर जयंती. अक्षय तृतीयेला ज्याच्या घरात सर्व काही उपलब्ध आहे त्यांच्या घरी मग आमरस, पुऱ्या किंवा पोळ्या, चपाती, विविध तळलेली साहित्य असं खाण्यापिण्याचं हे असतं. परंतु ज्यांना घरच नाही, ज्यांना कोणाचाही आधार नाही, अशा जणांनी हा सण कसे साजरे करायचे हा प्रश्न त्यांना भेडसावत नसतो, परंतु आपल्यासारख्याला तो जाणवतो. आपण हे सगळं करतो, मग ह्यांच्यासाठी कोण आहे हे आपल्याला प्रश्न त्रास देत असतात. आणि याच ह्याच्यातून सोलापूर येथील M.J. मोहन यांनी एक जी निराधारांना आधार देण्यासाठी संस्था स्थापन केली आहे, त्या संस्थेच्या माध्यमातून आज सोलापूर शहरातील ज्यांना घर नाही, रस्त्यावरच त्यांचं सगळं आयुष्य जातं, अशांसाठी आमरस आणि पुरीचा भेद त्यांनी केलेला होता. आणि संपूर्ण सोलापूर शहरात फिरत जिथं हे निराधार लोक याचनेतून बसलेले आहेत किंवा आपण कुठंतरी वेळ घालवायचा आहे म्हणून अशा कडक उन्हात पण ते थांबलेले आहेत, त्यांच्यापर्यंत जाऊन M.J. मोहन आणि त्यांच्या सहकार्याने त्यांना आजच्या दिवशी गोड घास भरवण्याचं काम केलं. M.J. मोहन यांना 2 वर्षापूर्वी कळंब तालुका पत्रकार संघानं त्यांच्या या सामाजिक कामाचं कौतुक म्हणून त्यांचा गुणगौरव केला होता, त्यांना पुरस्कार दिलेला होता. तर M.J. मोहन फक्त आज अक्षय तृतीया आहे म्हणून मग ते कोणत्याही धर्माचे सण असो, त्या सणाच्या दिवशी ते निराधारांना गोडधोड खाऊ घालण्याचं काम करत असतात. त्याचबरोबर एखाद्या आश्रय शोधणाऱ्याला पण ते आधार देण्याचं काम करतात. त्याचं अगदी स्वच्छता करून त्याला कपडे ते व्यवस्थित करून माणसात आणण्याचा प्रयत्न पण त्यांचा चालू असतो. तर आजच्या या दिवशी त्यांनी हे काम केलं आहे, ते खरंच वाखाणण्याजोगं आहे. आज लिंगायत धर्माचे संस्थापक महात्मा बसवेश्वर यांची जयंती होती. या जयंतीनिमित्त धाराशिव शहरात महात्मा बसवेश्वर चौकात जो बसवेश्वराचा पुतळा आहे त्याला धाराशिव कळंबचे आमदार कैलास घाडगे पाटील यांच्या हस्ते पुष्प अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळेस धाराशिव शहराचे शिवसेना प्रमुख सोमनाथ गुरव, रवी कोरे, नगरसेवक पाटील आदी मंडळी उपस्थित होती. आज विविध ठिकाणी मोठ्या उत्साहात महात्मा बसवेश्वर जयंती साजरी करण्यात आली. श्री येडेश्वरी देवी मनोभावे तिची पूजा करणाऱ्यांना पावते, हा पूर्वीपासूनचा अनुभव आहे. या चैत्रयात्रेत S.T. महामंडळाने धाराशिव विभागातर्फे जवळपास 100पेक्षा जास्त यात्रा बसेसचं नियोजन करण्यात आलं आणि धाराशिव विभागाला
येडेश्वरीच्या चैत्र यात्रेतून जवळपास 62,66,000 एवढं उत्पन्न झालेलं आहे. एकंदरीत एका अर्थानं धाराशिव विभाग एस टी महामंडळाला येडेश्वरी पावलीच असं म्हणावं लागेल. परंतु धाराशिव एस टी महामंडळाचा विभाग येरमाळ्याकडे कसा दुर्लक्ष करतो हे येरमाळा बसस्थानकावर थांबणाऱ्या प्रवाशांना कळतं. येरमाळा बसस्थानकावर महामंडळाची कुठली पाणी पिण्याची सोय नाही. जे नवीन बसस्थानक बांधले ते अशा तऱ्हेनं बांधले की त्या बसस्थानकात निवाऱ्यासाठी प्रवाशानं कसं वर चढायचं हाही प्रवाशांसमोर पडलेला प्रश्न असतो. त्यामुळं जशी येडाईच्या यात्रेतून अशी कमाई महामंडळाला होती, त्या कमाईतलं काहीतरी भाग त्या येरमाळ्याच्या बसस्थानकासाठी एस टी महामंडळानं खर्च करावा अशीच येरमाळकरांची आणि येरमाळा पंचक्रोशीतल्या प्रवाशांची अपेक्षा आहे. एस टी महामंडळाच्या उस्मानाबाद विभागात उस्मानाबाद आगार आणि उस्मानाबाद वर्कशॉपमध्ये अनेक वर्ष काम करून सेवानिवृत्त झालेले असे लक्ष्मणराव धुतुरे यांचं काल रात्री उशिरा निधन झालं. धुतुरे यांनी अगदी आपली एस टी महामंडळाची सेवा प्रामाणिकपणे बजावलेली होती. तर लक्ष्मणराव धुतुरे यांच्यावर आज सायंकाळी 4:30च्या दरम्यान कपिलधार स्मशानभूमी अंत्यसंस्कार करण्यात आले. लक्ष्मण तात्या धुतुरे यांना आपल्या अण्णा तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली. आज IPLचा डबल हेडर दिवस आहे आणि या डबल हेडरच्या ह्याच्यात दुपारी 3:30 वाजता राजस्थान रॉयल विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्सचा जो सामना सुरू आहे त्यात प्रथम फलंदाजी करताना राजस्थान रॉयल संघाला 20 षटकात 9 बाद 55 धावा एवढंच धावा उभा करता आल्या. त्यांची सलामीची फलंदाजीची जोडी म्हणजे तरुण असा वैभव सूर्यवंशी आणि यशस्वी जयस्वाल यांनी पहिल्या गड्यासाठी 80 धावाची भागीदारी करूनही त्यांच्या संघाला 20 षटकात 9 बाद 155 धावा करता आल्या आहे. आता यावेळेस कोलकाता नाईट रायडर्स संघ मैदानात उतरलेला असेल तो कशी फलंदाजी करतो याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. आणि त्यानंतर दुसरा सामना हा संध्याकाळी 7:30ला होणार आहे. संध्याकाळी 7:30ला होणारा सामना हा पंजाब किंग्स विरुद्ध लखनौ जॉईंट्स यांच्यात होईल आणि या सामन्याचा काय निकाल लागेल हे संध्याकाळी 11:30 वाजता आपल्याला समजेल. गेल्या अर्ध्या तासापासून धाराशिव शहरामध्ये दिवसभर सूर्यदेव तर उन्हाचे चटके देत होताच, परंतु आता 5:30 नंतर असं जोरात वारे सुटलेले आहेत की त्यामुळं काय घडतं, आता मुसळधार असा पाऊस पडतो की दुसरं वेगळं काय घडतं याकडं सर्वांचं लक्ष असणार आहे. आता आपण इथं थांबूया. तुम्ही आपल्यानं हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा. धन्यवाद.